सर्व घडामोडींवर आपली अशीच नजर असणार आहे, परंतु आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी पंजाबमधून येते। पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। सुखविंदर सिंह बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे। अमृतसरमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। अमृतसरमध्ये सुखबीर सिंह पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सुखबीर सिंह बादल यांच्यावर आता गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल जोडले गेलेले आहेत। विशाल, नक्की काय घडलं, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? सुखबीर सिंह बादल हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावरती गोळीबार जो आहे तो झालेला आहे आणि ते सध्या जखमी अवस्थेत असल्याचं समजतंय। त्यांना जवळच्याच असलेल्या अमृतसर मधल्या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। मागच्या काही दिवसांपासून सुखबीर सिंग बादल यांचं नाव जे आहे ते फार चर्चेमध्ये होतं। त्यांना तिथल्या धार्मिक संस्थेकडून काही शिक्षा देखील सुनावण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली। मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी ही शिक्षा आपण पूर्ण करू असं देखील ते म्हणाले होते। मात्र आज त्यांच्यावरती गोळीबार झाल्याची मैं सुबह 7 बजे का एडवांस हो गया आया सी इत्थे असी बिल्कुल प्रॉपर साडी ड्यूटी लगी सी इसे करके ही महाराज ने बचा किया। ये जी नरैन सिंह चौड़ा वा ये कल भी इत्थे फिरदा सी, कल भी किंटी साइड करदा सी, आज भी ऐसी पहला गुरु। तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल आहेत। विशाल, आपण जर पाहिलं तर तिथे झटापट होते आहे, बंदूक एका माणसाच्या हातात आहे आणि ही संपूर्ण घटना सुवर्ण मंदिर परिसरामध्ये घडल्याची माहिती समोर येते। सुवर्ण मंदिर जे आहे ते शीखांचं अत्यंत पवित्र असं धार्मिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना जी आहे ती सुवर्ण मंदिराच्या अगदी गेट समोरच घडलेली आहे। मात्र तिथे असणारे जे सुरक्षाकर्मी होते त्यांना पकडलेलं आहे। मात्र एक माहिती जी आता समोर येते त्या माहितीनुसार सुखबीर सिंग बादल जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर ते त्या हल्ल्यातून वाचलेले आहेत। त्या थोडक्यात बचावल्याची माहिती देखील समोर येते आता। मात्र हल्ला कुणी केला, काय कारण होतं? या हल्ल्याचं अद्याप कारण कोणतंही स्पष्ट झालेलं नाही। मात्र अशा स्वरूपाचा हल्ला होणं हे अत्यंत निंदनीय बाब म्हणावी लागेल। एखाद्यावरती अशा स्वरूपात जीवघेणा हल्ला, त्याच्यावरती फायरिंग करणं जे आहे ते अत्यंत दुर्दैवी असं म्हणावे लागेल। जी, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।